नमस्ते. आज आपण बनवणार आहोत करंजी. त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे 2 ग्लास आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर चव वाढते करंजीची. मऊपणा येण्यासाठी आणि करंजीची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता हा उंडा मळून आपल्याला अर्धा तासासाठी भिजू द्यायचा आहे आणि परत करंजी करायची आहे. उंडा हा असा घट्ट मळून घ्यायचा आहे. उंडा अर्धा तास भिजल्यानंतर छान फुगला होता. आता आपण याचे बारीक बारीक तुकडे करून याला मिक्सरवर उलट फिरवायचे. आता पाटेवर वटे नाही येत ना, त्यामुळे मग मिक्सरचा वापर करायचा. जास्ती कुटत बसण्याची गरज नाही. छोटे छोटे तुकडे करून उलट फिरवायचं मिक्सरवर, म्हणजे उंडा मऊ होईल. उंडा मिक्सरवर काढून झालेला आहे. उंडा एकदम मऊ झालेला आहे. आता आपण याच्या करंज्या करायच्यात. करंज्या ह्या आपण साठ्याच्या करणार आहोत. याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. इथे पोळी लाटून झालेली आहे. आता आपण तांदळाचं पीठ आणि तूप याचा साठा तयार केलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ दोन्हीपैकी काही घालू शकतात. आता हे यावर आपण सगळीकडे पसरून घ्यायचे. याला सगळीकडून साठा लावून घेतलेला आहे. आता आपण याला असं रोल करायचं. साठेच्या करंज्या करत असताना हे इथे तुम्हाला याचे लेयर्स पडलेले दिसतेत ना, तर ते करंजीमध्ये पण दिसावेत यासाठी असं थोडंसं प्रेस करायचे आणि प्रेस करून परत याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. एकदा असं समोर. हे असं केल्यानं काय होते, याचे लेयर्स बाहेर येतात आणि आपल्या करंजीला सुद्धा लेयर्स पडतात. पातीला पाणी लावून परत भाकूर भरायचं आहे. करंजीच्या आत भरण्यासाठी आपण सारण तयार केलेलं आहे. यामध्ये बाकरासाठी रवा जेवढा घ्याल, उदाहरणार्थ 1 ग्लास जर रवा घेतला तर 2 ग्लास पिठी साखर घ्यायची आहे. खोबरं अर्धा ग्लास घालायचे. आता यामध्ये या चमच्याने 4 चमचे तूप घालणार आहे. तूप टाकलेलं आहे. आता पीठ मिश्रण एकत्र करायचे. इलायची पावडर घातलीये.